नमस्कार मंडळी, आज ना आपण खेकडे कसे साफ करायचे हे बघतोया। त्यासाठी बघा मी खेकडे आणले ते आम्ही समुद्रातले खेकडे आणले ते। आता ही मी घरी आणल्यानंतर त्याच्या नांग्या वगैरे मी तोडले त्या। आता ही मी तुम्हाला सांगतो की कसं साफ करायचं ते। ज्याला कोणाला माहित नाही त्यांनी आपला व्हिडिओ बघा। आणि हे आपण साईडचं आहे ना ती काढून टाकले या आणि असं मधून असं तोडून घ्यायचं। तोडल्यानंतर आता हे आपल्याला साईडचं आहे ना ही सगळी घाण आहे ही आपल्याला काढून टाकायची। ही अशी काढायची सगळी, म्हणजे चांगला साफ होतो खेकडा। ही आपल्याला घ्यायची नाही ही घाण। आता ही इकडची साफ केली, आता इकडची ही आहे ना ही पण आपल्याला साफ करून घ्यायची अशी। हे असं चांगला साफ करून घ्यायचा खेकडा। हे बघा असं साफ करून घ्यायचा। आता साफ केल्यानंतर हे आतले आहे ना आपण चमच्यानं हे आतलं ना हे काढून घ्यायचं। हे बघा असं काढायचं। हे सगळा पिवळा भाग आहे ना हे काढून टाकायचं आपल्याला। कोण कोण ह्याला घेतं बिन, पण आम्ही घेत नाही त्याला, आम्ही काढूनच टाकतो हे। आता हे सगळं असं हातानं काढून घ्यायचं। हातानं नाही आलं तर नळाखाली लावायचं, चांगलं धुवून घ्यायचं स्वच्छ। हे असं काढून घ्यायचं। हे बघा असं काढायचं। जर नाही निघलं तर नंतर चमच्यानं आणखीन काढून घ्यायचं ते। हे बघा असं काढायचं। आणि हे आता बघा हे आपला खेकडा पूर्ण साफ झालाय, सगळी घाण वगैरे काढल्या त्यातली। आता काढल्यानंतर आता ही साईडचं आहे ना हे आपण खाली ठेवले, हे आपल्याला ती घ्यायचं नाही, फक्त एवढाच भाग घ्यायचा आहे। हेच कालवणामध्ये घालायचं आहे आपल्याला, बाकी काय घ्यायचं नाही। आणि हे मधून असं तोडून घ्यायचं, म्हणजे तोडल्यानंतर आपल्याला म्हणजे वाढायला पण बरोबर वाटतं आणि खाताना पण मस्त लागतं ते। कारण तसा अक्का टाकला तर मग हे होतंय, बरोबर हे वाटत नाही। हे बघा मी हे एवढं साफ करून घेतलंय चांगलं। आता साफ केल्यानंतर ह्या मी नांग्या तोडून ठेवल्या त्या। मग हे आता मोठ्या मोठ्या येत्या ना हे आपण कालवणामध्ये टाकणार आहे ह्या नांग्या। हे मी तुम्हाला दाखवते, हे अजून काढायचं आहे, मी स्वच्छ करायचं आहे ह्याला। हे आता ह्या मोठ्या मोठ्या नांग्या ना आपण साईडला काढून ठेवूया। हे बघा, आणि ह्या छोट्या छोट्या येत्या ना हे पण काढूया। आणि हे छोटे छोटे येते हे आता चांगलं असं धुवून घ्यायचं। धुवून घेतल्यानंतर आता आपण मिठानं आणि जरासं पीठ घेतलं या ज्वारीचं, त्यानं आपण चांगलं खेकड्याच्या नांग्या धुवून घेतल्या त्या। आणि आता हे मी चांगल्या स्वच्छ धुवून घेतल्या त्या। नंतर आता हे मिक्सरला थोडंसं नांग्या टाकून थोडंसं पाणी टाकून ह्याची पूर्ण असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा असं बारीक करून घ्यायचं। नंतर एका पातेल्यामध्ये वतायचं आणि जेवढं आपल्याला पाणी पाहिजे तेवढं त्यामध्ये वतून घ्यायचं आत्ताच। नंतर आपल्याला पाणी काही वतायचं नाही, ह्याच पाण्यात आपल्याला खेकड्याचं कालवण बनवायचं आहे। त्यासाठी बघा असं मस्तपैकी त्याला हे करून घ्यायचं। त्याची खर आपल्याला पाण्यामध्ये पाडून द्यायची नाही, म्हणून मी थोडं थोडंसं पाणी हातावर घेऊन असं गाळून घेतलं। हे बघा आपली खर सगळी खाली राहिल्या आणि हे आपले